नमस्कार मंडळी, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत एक झटपट आणि चविष्ट असा नाश्ता किंवा हलकं फुलकं जेवण म्हटलं तरी चालेल. ते म्हणजे मसाला व्हेज टोस्ट सँडविच. ही रेसिपी बनवायला तर खूप सोपी आहे. अगदी घरातील उपलब्ध साहित्यात ही रेसिपी तयार होते. ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही सँडविच खूप आवडेल. साधी, सोपी आणि सुटसुटीत अशी रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मसाला टोस्ट व्हेज सँडविच बनवण्यासाठी प्रथम आपण मसाला बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालूया. तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर त्यात आपण एक बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदा तेलात घातल्यावर गॅसची फ्लेम मिडियम ठेवून अगदी ट्रान्सपरंट होईस्तोवर व्यवस्थित परतून घेऊया. आपल्याला त्यापेक्षा जास्त कांदा इथे परतून घ्यायचा नाही आहे. आता कांदा साधारणतः 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घेतल्यावर लगेचच एक बारीक चिरलेली ढोबळी मिरची घालूया. ढोबळी मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता किंवा कोणत्याही भाज्या इथे तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता ढोबळी मिरची कांद्याबरोबर साधारणतः अर्धा मिनिटभर परतून घ्यायची आहे. त्यापेक्षा जास्त परतायची नाही. थोडीशी दाताखाली क्रंची टेस्ट अगदी चांगली लागते. साधारणतः अर्ध्या मिनिटानंतर आपण पाहू शकता कांदा आणि ढोबळी मिरची अगदी व्यवस्थित परतली गेली आहे. आता त्यात आपण 1 चमचा हिरवी पेस्ट घालूया आणि तीही फक्त 1 मिनिटभर व्यवस्थित त्याचा कच्चेपणा जाईस्तोवर अगदी व्यवस्थित कांदा आणि ढोबळी मिरचीबरोबर परतून घेऊया. हिरवी पेस्ट तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता हिरवी पेस्ट व्यवस्थित परतली गेली आहे. लगेचच त्यामध्ये पावडर मसाले घालूया. त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, चाट मसाला आणि धनेपूड मी इथे घेतली आहे. आता हे सर्व जिन्नस गॅसची फ्लेम बंद करून अगदी व्यवस्थित परतून घेऊया. पावडर मसाले अगदी त्याचा कच्चेपणा जाईस्तोवर साधारणतः 1 ते 2 मिनिटे परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया. तर लगेचच आपण उकडून किसून घेतलेले बटाटे घालूया. इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे अगदी व्यवस्थितपणे उकडून त्याचे अशा प्रकारे किसून घेतले आहे. कोणत्याही पदार्थात बटाटे अशा प्रकारे किसून घ्यायचे आहेत, म्हणजे ते अगदी पदार्थात त्या लगेचच एकजीव होतात. आता हे मिश्रण अगदी मसाल्यात व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. मसाल्यांची पुरेपूर चव बटाट्यात उतरली पाहिजे इतपत आपण हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. आता सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर गॅसची फ्लेम बंद करूनच भांड्यावर झाकण ठेवूया आणि एक वाफ येऊ देऊया, म्हणजे सँडविचची मसाला भाजी पूर्णपणे तयार होईल. भाजीला दणदणीत वाफ आल्यावर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. आपण पाहू शकता मसाला भाजी पूर्णपणे तयार झाली आहे. आता ती लगेचच आपण अशा प्रकारे एकसारखी करून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर गॅस बंद करून भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि लगेचच ती अगदी व्यवस्थितपणे रूम टेम्परेचर येईस्तोवर थंड करून घेऊया. त्यानंतर आपण त्याचे सँडविच बनवून घेणार आहोत. आपण पाहू शकता भाजी पूर्णपणे थंड झाली आहे. लगेचच सँडविच बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मी 10 व्हाईट ब्रेड घेतले आहेत. तुम्ही व्हीट ब्रेडही घेऊ शकता. आता ब्रेडची स्लाईस हातावर घेऊन अशा प्रकारे चमच्याने हिरवी पेस्ट त्यावर लावून घ्यायची आहे. त्यानंतर जे मसाला आपण तयार करून घेतला होता तो अशा प्रकारे चमच्याने त्यावर व्यवस्थितपणे स्प्रेड करून घ्यायचा आहे किंवा हाताचा वापर करून घ्यायचा आहे. त्यानंतर वरून एक स्लाईस ठेवून अशा प्रकारे सँडविच तयार करून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे सर्व सँडविच मी तयार करून घेत आहे. त्यानंतर इथे मी ग्रिल टोस्टर घेतले आहे. आता त्यावर आपण बटर लावून घेऊया. बटर अगदी व्यवस्थितपणे आपण त्यावर लावून घेऊयात किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे बटरचा वापर करू शकता. आता बटर अगदी व्यवस्थित टोस्टरला लावल्यावर लगेचच जे आपण सँडविच तयार करून घेतले आहे ते अगदी व्यवस्थितपणे त्यावर ठेवायचे आहे आणि झाकण लावून आपण टोस्टर लगेचच गॅसवर ठेवूया. हे मी गॅस टोस्टर घेतले आहे.
तुम्ही इलेक्ट्रिक टोस्टरचाही वापर करू शकता. आता गॅस मीडियम ठेवून आपल्याला हे जे सँडविच आहे ते दोन्ही बाजूनी अगदी गोल्डन रंग येईस्तोवर खरपूस भाजून घ्यायचे आहे. साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर आपण पाहू शकता मसाला व्हेज टोस्ट सँडविच पूर्णपणे तयार झाले आहे. लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे सर्व सँडविच मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे. पाहू शकता दुसरेही सँडविच तयार झाले आहे. अशाच प्रकारे सर्व सँडविच मी बनवून घेत आहे. आता लगेचच आपण गरमागरम सँडविच अशा प्रकारे सर्व करूया. मी ट्रायंगल शेपमध्ये सँडविच कट करून घेतले आहे. अशा प्रकारे तयार झाले मसाला व्हेज टोस्ट सँडविच, तेही घरगुती उपलब्ध साहित्यात आणि कमी वेळेत. सकाळच्या घाई गडबडीत किंवा कधी जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तेव्हा अशा प्रकारे मसाला व्हेज टोस्ट सँडविच तुम्ही बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. इथे वापरलेल्या भाज्या त्यापेक्षाही तुम्ही कोणत्याही भाज्या इथे वापरू शकता. तुमच्या आवडीच्या भाज्या इथे तुम्ही वापरल्या तरी चालेल. तरीही तितकेच हे सँडविच चविष्ट लागेल. त्यानंतर आपण सँडविचवर अशा प्रकारे किसनीने किसून एक चीज क्यूब असं त्यावर व्यवस्थितपणे स्प्रेड करून घेऊया. जर चीज आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण चीजमुळे या सँडविचला चव अगदी अप्रतिम अशी येते. आता हे सँडविच टोमॅटो सॉस किंवा कोणत्याही सँडविच चटणीबरोबर खाऊ शकता. इथे मी सॉस बनवला आहे, त्याची व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. अशा प्रकारे तयार झाले मसाला टोस्ट व्हेज सँडविच, तेही घरगुती उपलब्ध साहित्यात आणि कमी वेळेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशा झटपट साध्या आणि सोप्या रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.